कुसुमात्यांसारख्या दुबळ्या व्यक्तीच्या मेंदूचा ताबा घेणं अगदी सहज शक्य आहे, पण तोही तू काहीच वेळ घेऊ शकलीस. खरी परीक्षा आहे शुभ्रा. शुभ्रा म्हणजेच तुझी पार्वती. इंदुमतीची सुलेखा होताना तुला जशी एक शक्ती मिळाली, तशीच शक्ती पार्वतीची शुभ्रा होताना शुभ्राला मिळालेली असणार. तुझ्या शक्तीच्या जोरावर तू निखिलला मारलंस आणि तिच्याकडे असलेल्या शक्तीमुळे तिने निखिलचा मृत्यू आधी बघितला. तिला जर का तिच्या शक्तीची अधिक जाणीव असती तर तिने निखिलला जरूर वाचवलं असतं आणि तुझा खेळ तिथेच संपला असता सुलेखा. त्यामुळे शुभ्राच्या बाबतीत तुझं काय होतं हे जास्त महत्वाचं आहे. जसं कर्णाचं अर्जुनासमोर, दुर्योधनाचं भीमासमोर येणं अटळ होतं, तसंच शेवटची लढाई तुमच्या दोघींमध्ये होणं हे अटळ आहे. डोळे मीट सुलेखा आणि बघ, शुभ्राची कवच कुंडल तू भेदू शकतेस का नाही. प्रयत्न कर सुलेखा. शांतपणे डोळे मीट. कठीण आहे, पण प्रयत्न चालू ठेव. मी आहे ना. छिन्दन्ति शस्त्राणि नैनं दहति पावका न चैनं क्लेहयन्त्यापो न शोषयति मारुतः.
काय झालं? मी तो दरवाजा उघडला मी तो दरवाजा. एरवी त्या दरवाजा मागे कोणीच नसतं. मी मुक्तपणे कसंही कुठे पण आज ती होती दाराच्या बाहेरच होती ती. मी जर बाहेर पाऊल टाकलं असतं तर ती आत आली असती. माझ्या आत. मला कळत नव्हतं की मला आनंद वाटतोय की भीती. तिचा ताबा मिळवण्याचा आनंद आणि माझा ताबा तिच्या हातात जाण्याची भीती. एकाच वेळी कोणीतरी माझ्या अंगावर एका बाजूने कडक गरम आणि दुसऱ्या बाजूने बर्फासारखं गार पाणी ओतावं असं वाटत होतं मला. याचा अर्थ काय होतो? सोपं आहे. तुझ्या मेंदूचे दरवाजे उघडून तू जशी पलीकडे जाऊ शकतेस तसंच त्या उघड्या दरवाजातून कोणीतरी आतही येऊ शकतं. तुझ्या आत. पण मग हे कुसुमात्याच्या बाबतीत का नाही झालं? कारण कुसुमात्या अत्यंत सामान्य बाई आहे, पण शुभ्रा तशी नाहीये. आता लक्षात आलं तुझ्या? मी तुला का सांगत होते सतर्क राहण्यासाठी? तुला प्रयत्न करून तिच्या मेंदूत शिरता यायला हवं, पण त्याचबरोबर तुझ्या मेंदूचे दरवाजे तिच्यासाठी बंद करता यायला हवेत. खूप मेहनत आहे यात सुलेखा. बाकीचे सगळे उद्योग सोडून ह्याच्याकडे लक्ष दिलंस तर बरं होईल. झालं ना ग बट काय ग? अगं का दम का लागलाय तुला? हा शुभ्रा, शुभ्रा, अगं काय घाम का आला एवढा? शुभ्रा, आपल्याच घर आहे ना. अगं हो, असं का विचारतेस तू? काय होतंय तुला? ए बाळा, हे बघ, तू इकडे येऊन बस जरा शांत. हा काय झालं? पाणी देऊ का तुला? नाही राहू दे. तू आधी आत चल खोलीत चल तू. हा हे बघ, घाबरू नकोस. काय झालं मला सांग. हा काय झालं ग? इथे बस, मी पाणी आणते. ये हळू. शुभ्रा, चक्कर आली का बाळा? काय झालं एकदम? बस हळू. इकडे बघ. काय झालं बाळा? काय झालं तुला मला सांग. काय झालं? अगं काय झालं? आई काय झालं बाळा? माहित नाही.
कशी होते आणि अचानक मला कोणीतरी धक्का मारल्यासारखं झालं. कोणीतरी मला एका अशा खोलीत ढकललं जिथे काहीच नव्हतं, फक्त अंधार. पायाखाली जमीनही लागत नव्हती. खूप खूप थंडी वाजत होती तिकडे. अंगाला पोचणारा गारठा. नाही, पण अंगच नव्हतं. माझं शरीर नव्हतं. म्हणजे मी होते, पण माझं शरीर नव्हतं. म्हणजे काय झालं माहितीये का आई? शुभ्रा, नाही, तुम्ही म्हणता तशी चक्करच आली असेल मला. हो, चक्करच आली होती. आपण आपल्या डॉक्टर गुप्तांकडे जाऊया का? आता लगेच जाऊया, गर्दी पण नसेल. नाही आई, आता मी बरी आहे. मी कामं आटपून घेते. ग शुभ्रा, वेडी आहेस का तू? कामांचं राहू दे, मी बघून घेईन. पण आई, शुभ्रा, प्रत्येक वेळेला वाद केलाच पाहिजे का? सांगितलेलं ऐकायचं. आता जरा इथे स्वस्थ बसून राहा, नाहीतर हवं तर थोडा वेळ पड. कॉफी आणून देऊ? नको. शांत पडून राहा. जेवायची वेळ झाली की उठवते तुला. हं? प्रिया, गेल्या काही दिवसातलं माझं वागणं तुला खूप विचित्र वाटलं असेल. साहजिक आहे, पण मी जे काही करत होतो ते मला कोणालाच सांगायचं नव्हतं, तुला सुद्धा. कारण एका जीवाची सेफ्टी त्याच्यावर अवलंबून होती. आताही तुम्ही जे काही बोलताय त्यातून मला काही कळतंय असं नाहीये इन्स्पेक्टर भोसले. मिसेस राऊत, सुलेखाची आई, त्यांनी सॅनिटोरियम मधनं पळून जावं ही आयडिया माझीच होती. व्हॉट? आणि नुसतीच आयडिया नाही, त्यांना तिथून पळून जाण्यासाठी मदत सुद्धा मीच केली. पण तुम्ही हे... प्रिया प्लीज, कसं केलं हे विचारू नकोस. आय एम अ पोलीस मॅन. पण हे सगळं का? का? प्रिया, त्या बाईचा एकही पैशाचा दोष नसताना ती तिथे खितपत पडत होती. कितीही ग्लोरिफाईड नावं दिली ना तरी शेवटी ते आहे वेड्याचं हॉस्पिटलच. मिसेस राऊत वेड्या नाही आहेत प्रिया. गेली 10 वर्ष मी डिपार्टमेंटमध्ये काम करतोय. अशा कायद्यांना ओळखतो ज्यांचा काही दोष नसताना सुद्धा ते तुरुंगात आहेत, आणि त्यांच्याबद्दल आम्ही काही करू शकत नाही. पण ह्यावेळी हे ओझं मला माझ्या मनावर घ्यायचं नव्हतं. पण इन्स्पेक्टर भोसले त्या सॅनिटोरियम मध्ये सेफ होत्या. आता सुलेखाने जर त्यांना काही करायचा प्रयत्न... ह्याचा विचार मी केला नाही असं वाटतं का तुला प्रिया? आणि म्हणूनच त्या सॅनिटोरियम मधनं तुझ्या बाळकाकाच्या घरी पोहोचेपर्यंत त्यांचे व्हेअरअबाउट्स मी कोणालाही कळून दिले नव्हते, अगदी तुला सुद्धा. हे बघ प्रिया, सुलेखाच्या बाबतीत आपण आता अशा एका पॉइंटवर आहोत की आपल्यालाच आपलं म्हणणं पटतंय, पण आपण ते तिसऱ्या माणसाला पटवून देऊ शकत नाही. आय मीन, हे एलियन्स बघितल्यासारखं. म्हणजे मी एलियन्स पाहिले, हे आपण लोकांना जीवाचा आटापिटा करून समजवण्याचा प्रयत्न करायचा, आणि लोक आपल्याला काय समजणार? चू. कळलं. सी प्रिया,
याचं सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे सुलेखा हे सगळं का करते याचं मोटिव्हच आपल्याला माहित नाही. पण निदान आपण एक एक माणूस आपल्या बाजूने उभं तर करू शकतो की नाही. सध्या आपण दोघेच आहोत. क्षिप्राय, बाळका काय? हो, पण तुझी काकू, आत्या, तुझा दादा, या सगळ्यांचा तर विश्वास आहे ना सुलेखावर. आणि हेच तर तिचं हत्यार आहे. हे बघ प्रिया, मी मिसेस रावतांना तुझ्या काकांच्या घरी एवढ्यासाठी पाठवलंय कारण का हळूहळू का होईना पण त्यांनी तुझ्या काकूचं मन वळवावं. जीवाचा आटापिटा करून नाही, स्लोली, स्टेप बाय स्टेप, व्हेरी क्लेवरली, एक एक मूव्ह प्लॅन करून. काय बघतेस? नाही, मी विचार करत होते, तुम्ही पहिल्यांदा जेव्हा मला फोन केला होता तेव्हा तुमच्याबद्दल माझ्या मनात किती चीड होती. आणि आता? वेल, तुम्ही पोलीसवाले आहात, तुम्हाला सांगायची गरज आहे. नेमके याच बाबतीत पोलीसवाले खूप माठ असतात. नाही, पण खरंच या सगळ्या गोष्टींशी तुमचा काहीही संबंध नसताना तुम्ही ज्या पोटतिडकीने. माझा संबंध आहे प्रिया, माझा संबंध आहे. तुमचा तो मित्र? माझा मित्र. सुलेखाने मला हरवायच्या आत त्यांनीच मला हरवलंय. म्हणजे? माझ्या मित्राचं नाव अभिमान सरंजाम आहे प्रिया. म्हणजे त्या यशवंतराव सरंजामेंचा मुलगा अभिमान. सुलेखावर वेड्यासारखा प्रेम करतो तो. त्याला तिच्या तावडीतून सोडवण्यासाठीच मी हात पडलो, पण तो आता सुलेखा बरोबर लग्न करतोय. काय? मी त्याला सुलेखाच्या आईसमोर बसवलं. त्यांनी त्याला सगळं सांगितलं, पण तरी सुद्धा तो. पण मग तो का करतोय असं? कारण का तो मूर्ख आहे. ही इज अ ब्लडी. He is the only one I have. खूप जवळचा मित्र आहे तो माझा. मला माहिती आहे तो चूक करतोय. तरी सुद्धा मी त्याच्यासाठी काहीच करू शकत नाही. I'm feeling so helpless about it. तुमच्या मित्राला काहीही होणार नाही विक्रांत. आपण वाचवू त्याला. मी आहे तुमच्या बरोबर.